saw an example when do we exactly need to preserve insertion order and when do we need डुप्लिकेट एलिमेंट्स. म्हणजे आपण हे पण सिनारिओ पाहिलेत की आपल्याला कोणत्या रिअल टाइम सिनारिओ मध्ये डुप्लिकेट ऑर्डर्स प्रिझर्व करायला लागते आणि डुप्लिकेट एलिमेंट अलाउड करायला लागतात आणि इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व करायला लागते. ओके. ऑल्सो अपार्ट फ्रॉम दॅट देर इज वन मोर पॉइंट. ओके, हेट्रोजिनियस डेटा इज अलाउड. सगळ्या कलेक्शन मध्ये हेट्रोजिनियस डेटा अलाउड होतो एक्सेप्ट ट्री सेट आणि ट्री मॅप. विल सी दॅट. ओके. देन ऑल्सो वी सॉ व्हॉट इज द डिफॉल्ट कॅपॅसिटी ऑफ अरे लिस्ट. अरे लिस्ट ची डिफॉल्ट कॅपॅसिटी किती असते? 10 असते. आणि नवीन साईज कशी इन्क्रीमेंट होते. ओके. वन मोर पॉइंट इज देअर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इट इज बेस्ट फॉर रीडिंग ऑपरेशन. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला डेटा फेच करायचा असतो, रीड करायचा असतो ना, त्या केसमध्ये अरे लिस्ट इज बेस्ट. ओके. नाउ व्हाय इट इज बेस्ट, नो, दॅट इज समथिंग विल सी आफ्टर वन्स वी लर्न लिंक लिस्ट. ज्यावेळेस लिंक लिस्टचं इंटरनल इम्प्लिमेंटेशन मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की व्हाय इट इज बेस्ट फॉर रीडिंग ऑपरेशन. ओके. नाव इन इंटरव्ह्यू दे आस्क यू क्वेश्चन्स लाईक व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अरे लिस्ट आणि लिंक लिस्ट. ठीक आहे. अरे लिस्ट आणि लिंक लिस्ट मधला डिफरन्स विचारतात ते. ओके. आणि त्यावेळेस सी इथपर्यंतचा सगळा डिफरन्स सारखा आहे. ठीक आहे. कारण लिंक लिस्ट पण चाइल्ड इम्प्लिमेंटिंग क्लास आहे लिस्ट इंटरफेसचा. याचा अर्थ असा की लिस्ट इंटरफेस मधल्या जेवढ्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या तर लिंक लिस्ट मध्ये आहेतच. जसं की डुप्लिकेट एलिमेंट अलाउड करणार, इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व करणार, हेट्रोजिनियस डेटा अलाउड होणार. राईट. डुप्लिकेट एलिमेंट, heterogeneous data, and insertion order. All these things are allowed. Now, then what is the difference? What is that main difference between these two? मग आपल्याला जर दोन्ही जर सेम काम करत असतील तर मग लिंक लिस्ट दिलं का त्यांनी? Okay, why they have provided linked list? The reason behind this is, see, all the properties are same as compared to your array list. Okay, what? Whenever we want to represent a group of element as a single entity where duplicate elements are allowed and insertion order is preserved, then we go for linked list also. लिंक लिस्ट पण त्या केसमध्ये सूट करतं जिथं आपल्याला डुप्लिकेट एलिमेंट अलाउड करायचे आहेत आणि इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व करायची आहे. ओके. नाव नाव हेट्रोजिनियस डेटा इज ऑल्सो अलाउड. कारण लिस्ट मध्ये आपण हेट्रोजिनियस डेटा अलाउ करतो. राईट. हेट्रोजिनियस डेटा, वी अलाउड हेट्रोजिनियस डेटा इनसाइड a list. So that is also allowed. So what is the difference between these two then? If we have already array list class, then why do we have this linked list class? So the main difference is behind their usage. Okay. आपण इथं अरे लिस्ट मध्ये एक पॉइंट लिहिलाय की इट इज बेस्ट फॉर रीडिंग whereas linked list is best for writing operation. It is best for writing operation. इट इज बेस्ट फॉर रायटिंग ऑपरेशन. म्हणजे जेव्हा आपल्याला डेटा आपलं फ्रिक्वेंट ऑपरेशन जे आहे डेटा राईट करायचं असतं, अपडेट करायचं असतं, त्या केसमध्ये लिंक लिस्ट इज अ बेस्ट. कळाला डिफरन्स? मेन डिफरन्स काय आहे की अरे लिस्ट हे रीड, जेव्हा आपलं फ्रिक्वेंट ऑपरेशन आपले डेटा रीड करायचं असतं त्यावेळेस अरे लिस्ट इज बेस्ट आहे. जेव्हा आपल्याला डेटा राईट करायचा असतो, फ्रिक्वेंटली अपडेट करायचा असतो, त्यावेळेस लिंक लिस्ट इज बेस्ट. अदर दॅन दॅट our other differences are similar. Okay. One more difference, the data structure used to implement this array list is array. The data structure, underline, what we say, underline data structure. Okay. Data structure. Underline data structure is what? Array. Okay. Underline data structure is what? Array. ओके. सो म्हणजे आपला जो अरे आहे, राईट, वी नो दिस अरे, राईट, अरे डेटा स्ट्रक्चर. सो दिस अरे डेटा स्ट्रक्चर इज यूज टू इम्प्लिमेंट दिस अरे लिस्ट. म्हणजे हा जो अरे लिस्ट आहे ना, हा अरे लिस्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी अरे हा डेटा स्ट्रक्चर यूज केलाय. त्याला म्हणतात ग्रोएबल अरे म्हणतात त्याला.
ग्रोएबल अरे म्हणजे काय, तर हा जो क्लास क्रिएट केला ना, तर या क्लासच्या मध्ये जे लॉजिक लिहिलेलं आहे ना, अल्टिमेटली ते लॉजिक या टाईपचं असणार. वेअर इज दॅट? अल्टिमेटली दॅट लॉजिक इज लाईक धिस. See, like this. Okay. Ultimately, behind the array list, this type of logic is only working. If you guys see array list मध्ये जा किंवा ऍड मेथड मध्ये जा. array list च्या ऍड मेथड मध्ये जा. ओके. कंट्रोल ओ, ऍड क्लिक करा. सी इथं. इथं जर पाहिला आपण तुम्ही तर ऑब्जेक्टचा हा अरे बनवतोय. पहा इथं. ऑब्जेक्टचा अरे बनवतो आणि इंडेक्सच्या बेसिसवर यस मध्ये एक एक इंडेक्स घेतो आणि त्याच्या बेसिसवर ती व्हॅल्यू ऍड करत चालतोय तो. ठीक आहे. आणि साईजला पण इन्क्रीमेंट करत चालतो. जस जशी साईज तुमची वाढेल तस तसं त्या साईजला एक ने इन्क्रीमेंट चालतो. म्हणजे बॅकएंडला अरेच काम करतं. राईट. इथं तुमचं ते विहीरचं एक्झाम्पल, व्हॉट एव्हर आय एक्झाम्पल आय गिव्ह यू नो, दॅट हेल्प्स ओके टू अंडरस्टँड. सी काय होतं, डायरेक्ट आपण एक तर तुम्ही डायरेक्ट अरे क्रिएट करा आणि त्याच्यावर एवढा सारा लॉजिक, एवढा सारा कोड लिहा. ओके. तेव्हा जाऊन कुठं तुम्हाला एक एलिमेंट ऍड करता येईल अरेला. नाही तर तुम्ही सिंपल अरे लिस्ट यूज करा. अरे लिस्ट आणि अरे लिस्ट डॉट ऍड मेथड यूज करा. म्हणजे काय, की या मेथडला तुम्ही डायरेक्ट ज्यावेळेस काही व्हॅल्यू पास करता, 1 2 3 व्हॉट एव्हर इट इज नो, तर जेव्हा ही मेथड कॉल करता ना, तर या मेथडच्या मागे एवढं लॉजिक रन होतं. दिस इज व्हॉट इज इम्प्लिमेंटेशन. आणि या मेथड मध्ये काय यूज केलंय, तर अरे हा कन्सेप्ट यूज केलाय. अरे समजतंय? सो अंडरलाइन डेटा स्ट्रक्चर फॉर अरे लिस्ट इज अरे ओनली और ग्रोएबल अरे. ओके. सो विच वन इज फास्टर? डायरेक्ट हा कोड यूज करणं फास्टर आहे की हा यूज करणं फास्टर आहे? तर हा यूज करणं फास्ट काम करतो, कारण हा डायरेक्ट आपल्याला या मेथड थ्रू इकडं जा याचं काम करणार नाही. डायरेक्ट तुम्ही जर इथे एखादा अरे लिस्ट अरे जर यूज केला आणि डायरेक्ट हा लॉजिक लिहिला, तर इट विल बी फास्टर दॅन युअर अरे लिस्ट. That is why the first comparison between your collection and array was कि array is a faster as compared to collection. ठीक है. So underlying data structure for this array list is growable array. What is the underlying data structure for array list? Growable array. You guys should write it down or remember these points. Okay. Underlying data structure for array list is growable array. Whereas underlying data structure for linked list is underlying data structure for linked list is doubly linked list. How does this double linked list work? No, we will see that. Okay. Have you guys heard about double linked list? Yes, sir. Right. Okay. Underlying data structure is what? Double linked list. आपण आज पाहणार आहोत हे कसं काम करतं ते. Double linked list. Linked list. Okay. Double linked list. This is what your डेटा स्ट्रक्चर असतं. हे एक डेटा स्ट्रक्चर आहे जे यूज होतं इन ऑर्डर टू स्टोअर डेटा आर वर्क विथ डेटा प्रॉपरली. ठीक आहे. बाकीच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. सी अरे लिस्ट आणि लिंक लिस्ट मध्ये हाच डिफरन्स आहे की अरे लिस्ट इज बेस्ट अंडरलाइन डेटा स्ट्रक्चर फॉर अरे लिस्ट इज ग्रोएबल अरे. अंडरलाइन डेटा स्ट्रक्चर फॉर लिंक लिस्ट इज डबल लिंक लिस्ट. Whereas array list is best for reading operation, whereas array linked list is best for writing operation. ठीक है. These are the only two main differences we have between this array list and linked list. Otherwise, all the remaining differences are same. Okay. So let's go ahead and find out. Sorry. Create an example of array list, not array list. Create an example of linked list with the same operation which we perform for array list. Okay. याला क्लोज करा. एल डेमो नावाचा काल एक क्लास क्रिएट केला होता. सेम पॅकेज मध्ये जा आणि हा क्लास क्रिएट करा. एक क्लास क्रिएट करा. ओके. मेक शुअर गाईज की तुम्ही जेव्हा क्लासचं नाव देता ना, जनरली प्रॅक्टिस मी अरे डेमो देतोय. नुसतं अरे सेम क्लासचं नाव दिलं तर तुम्हाला जर
क्लासचं नाव पण अरे लिस्ट जर दिलात ना तुम्ही तर कन्फ्यूज होईल की कोणता अरे लिस्ट यूज करायचा तुमचा क्लास की हा. सो मेक शुअर की अरे लिस्टच्या नंतर काहीतरी नाव द्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की दिस इज नॉट अ सेम ॲज अरे लिस्ट प्रोव्हाइडेड बाय. लिस्ट. आता आज आपण पाहणार आहोत लिंक लिस्ट डेमो. ओके, सो आय नेम दिस क्लास एज अ लिंक लिस्ट डेमो. मेन मेथड क्रिएट करा. मेन मेथड क्रिएट करा. ओके, क्रिएट केली मेन मेथड. नाव हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ लिंक लिस्ट. सिंपल आहे, जसं आपण नॉर्मल क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. लिंक लिस्ट एल एल इज इक्वल टू न्यू लिंक लिस्ट. ठीक आहे, लिंक लिस्ट एल एल इज इक्वल टू न्यू लिंक लिस्ट. ओके, व्हॉट दिस. हे ब्रॅकेटला खूप महत्वाचा मिनिंग आहे. ओके, आपण पाहणार आहोत. दॅट इज समथिंग कॉल्ड एज जेनेरिक्स. दॅट इज समथिंग कॉल्ड एज जेनेरिक्स. That is something called as generics. So this is what linked list LL is equal to new linked list. म्हणजे लिंक लिस्टचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. आता या एल एल मध्ये आपल्याला काय करायचं, ऍड करायचे एलिमेंट्स. तर सेम आहे, ज्या कलेक्शन इंटरफेस मध्ये ज्या काही मेथड्स होत्या त्या सेम मेथड इथं अवेलेबल राहतील आपल्याला एलिमेंट्स ऍड करण्यासाठी. राईट, त्या सेम मेथड्स इथं राहतील आपल्याला एलिमेंट्स इन ऑर्डर टू ऍड एलिमेंट्स. व्हॉट इज. ओके, व्हॉट हॅज हॅपन. ओके. Okay, now see, add the elements. Okay, now let's add element. What is the point? We can add a heterogeneous type of data and insertion order should be preserved. Insertion order हे preserve केला जातं. मग let's say 1 2 3 add केला मी. ll dot add abc add करू आपण इथं. You guys can add anything. ll dot add ll dot add कोणत्याही टाईपचा डेटा तुम्ही ऍड करू शकता. Doesn't matter. ll dot add. ठीक आहे. See, I have added this much element. Okay. Now to print out this element, simply print out this system.out.println. एल एल. ठीक आहे, प्रिंट करा. सी, ज्या ऑर्डर मध्ये आपण इन्सर्ट केले त्याच ऑर्डर मध्ये आपली तीच ऑर्डर प्रिझर्व झाली पाहिजे. 1 2 3 एबीसी 2 4 2 3 4 सी आणि 3 4 5 6 7. म्हणजे इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व झाली. डुप्लिकेट एलिमेंट आपण नाही ट्राय केले ऍड करायला. लेट्स ट्राय डुप्लिकेट एलिमेंट. लेट्स ट्राय डुप्लिकेट एलिमेंट्स. ओके, let's try duplicate element. Right, now let's print it out. Okay, see, duplicate elements are also allowed. Duplicate elements are also allowed. Okay, okay. Now let's check out other methods of this linked list class. Let's check out other methods of this linked list class. Okay, so all the methods which are there in collection interface are available inside this. Karan, why? Because all the methods are available in this collection interface are by default available in लिस्ट अरे लिस्ट लिंक लिस्ट वेक्टर. कारण इनहेरिटन्स होतं ह्या पॅरेंट इंटरफेसच्या सगळ्या मेथड चाइल्ड इंटरफेसला ऑलरेडी बाय डिफॉल्ट अवेलेबल असतात. अपार्ट फ्रॉम दॅट या लिंक लिस्ट मध्ये स्वतःच्या काही मेथड्स आहेत. ओके, लेट्स ओपन दिस आणि कंट्रोल ओ करायचं आणि तिथं पाहायचं. स्वतःच्या काही मेथड्स आहेत, जसं की पहा, लिंक फर्स्ट, लिंक लास्ट, लिंक बिफोर अनलिंक,
या टाईपच्या काही मेथड्स आहेत. अँड व्हॉट एल्स? ऍड फर्स्ट ऍड लास्ट तर आपल्याकडे लिस्ट मधली मेथड आहे ती. ओके. अँड देन राईट, ऑफर फर्स्ट ऑफर लास्ट. ओके. पिक फर्स्ट पिक लास्ट. रिमूव्ह फर्स्ट ऑकरन्स. राईट, these are the different methods we have available inside this linked list. Now let's try those. ठीक आहे. सी, फर्स्ट थिंग, ऍड केले आपण. त्याच्यानंतर एल डॉट ऍड झाले. ओके. अगेन वी कॅन ऍड, सिमिलरली ऍड ऑल, पूर्ण कलेक्शन आपण ऍड करू शकतो. ओके. देन सी हिअर, ऍड फर्स्ट ऍड लास्ट मेथड. these methods are also there like our array list. ठीक आहे. ऍड फर्स्ट काय करतं? व्हॉट डज दिस ऍड फर्स्ट मेथड विल डू? मी फर्स्ट नावाचा एक एलिमेंट इथे ऍड करतो. म्हणजे काय करेल? म्हणजे हा हा एलिमेंट फर्स्ट इंडेक्सला ऍड करेल, या 1 2 3 च्या अगोदर ऍड करेल, आणि 1 2 3 ला मूव्ह करेल सेकंड इंडेक्सला. ठीक आहे. ऍड लास्ट, इथं मी एक लास्ट नावाचा एलिमेंट ऍड करतो. आणि याला प्रिंट करू पुन्हा आपण. म्हणजे ऍड फर्स्ट ऍड लास्ट, व्हॉट डज दिस डू? दिस अलाउज अस टू ऍड एलिमेंट ऍट अ फर्स्ट इंडेक्स अँड लास्ट इंडेक्स. मग सेकंड इंडेक्सचा जो एलिमेंट आहे तो एकानं पुश होणार. ठीक आहे, रिप्लेस नाही होणार, एकानं पुश होणार तो. ओके. देन व्हॉट डू वी हॅव? एल एल डॉट ऍड फर्स्ट ऍड लास्ट झाला. ओके. गेट फर्स्ट. सी, गेट फर्स्ट नावाचे मेथड आहे. व्हॉट डज दिस गेट फर्स्ट मेथड विल डू? इट विल यूज द फर्स्ट एलिमेंट ऑफ दिस, अरे, फर्स्ट एलिमेंट ऑफ दिस लिंक लिस्ट. ओके. नाव, आणि गेट लास्ट काय करत असेल? लास्ट एलिमेंट देत असेल, राईट? सो दिस इज हाऊ यू guys नीड्स टू practice these things. Okay, you guys are getting it right, whatever I am saying? Am I being too fast? Fast होते का guys? No, sir. Right, others, you guys are, everyone is getting it right, whatever I am explaining, trying to explain here, everyone is able to understand. Yes, sir. Yes, sir. Okay, great. So this get first and get last, these are the two more methods we have. Okay, apart from this, what do we have? We saw yesterday something called as remove. ll dot, see here we have remove first. Okay. What does this method will do? पहिला एलिमेंट रिमूव्ह करेल, म्हणजे हा फर्स्ट जो आहे हा इथून निघून जाणार जर तुम्ही इथं अरे लिस्टला प्रिंट केलात तर. राईट. सिमिलरली आपल्याकडे रिमूव्ह लास्ट पण मेथड आहे. व्हॉट डज दॅट डू? इट विल रिमूव्ह द लास्ट एलिमेंट. राईट, इट विल रिमूव्ह द लास्ट, सॉरी, फर्स्ट एलिमेंट रिमूव्ह केला, रिमूव्ह फर्स्ट न, रिमूव्ह लास्ट न काय करेल? लास्ट एलिमेंट रिमूव्ह करेल. ओके, ऑब्विसली. अपार्ट फ्रॉम दिस वी डू हॅव, समजा आपल्याला पर्टिक्युलर इंडेक्सला एखादी व्हॅल्यू सेट करायची असेल, पर्टिक्युलर इंडेक्सला. ठीक आहे. तर पहिल्या इंडेक्सला तर ऍड फर्स्ट करतो आपण, लास्ट इंडेक्सला ऍड लास्ट करू शकतो. पण लेट्स से की मला पहिल्या इंडेक्सला इथं जी एबीसी व्हॅल्यू आहे, एबीसीच्या ऐवजी दुसरं काही जर सेट करायचं असेल, तर आपल्याकडे सेट नावाची मेथड आहे. व्हॉट डज दिस सेट नावाची मेथड डू? सेट नावाची मेथड काय करते? तुमचा पहिला इनपुट एक इंडेक्स घेते, म्हणजे कोणत्या इंडेक्सला, कोणत्या नंबरला ही व्हॅल्यू इन्सर्ट करायची, आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू घेते की कोणती व्हॅल्यू इथे इन्सर्ट करायची. ठीक आहे. तर इथं मी एक व्हॅल्यू देतो, ऍडेड टू पर्टिक्युलर, काय पण देऊ शकतो आपण, इंडेक्स. ठीक आहे, थोडी मोठी व्हॅल्यू झाली, बट दॅट्स ओके. ठीक आहे. ही आर, सी, नाव, वा पहिले काय होतं आपल्याला? फर्स्ट इंडेक्सला काय होतं? एबीसी होतं. आता एबीसी ला आपण काय केलं? आपण म्हटलं की सेट करा पहिल्या इंडेक्सला ही व्हॅल्यू, म्हणजे एबीसी जो होता त्याला इथं काय केलं? रिप्लेस केलं आपण. ओके. व्हॉट डिड वी डू?
we replace this ABC with the desired value. म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर इंडेक्सची व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करता येते. हाऊ? बाय डुईंग दिस सेट मेथड. बाय युजिंग दिस सेट मेथड. ठीक आहे? ठीक आहे guys? So these are the various methods. What else we have? You guys can also try like this. Okay, not like this. Get add first contains method. What does this contains method do? Contains method काय करत असेल सांगा? check whether the element increase or Yeah, I'm not able to hear you, Mayur. Your voice to is check whether the element in the linked list or not. right. Check whether the particular given object is present inside this linked list or not. Others, do you guys have any doubts regarding this method? Yesterday only we saw it. Okay. Now, these are the various elements which you guys can try. And then again, there are various methods. Okay. You guys can always go ahead and practice these methods. ठीक आहे. क्लिअर नावाची मेथड पण आहे. व्हॉट डज दिस क्लिअर मेथड डू? या लिंक लिस्ट मधला सगळा डेटा क्लिअर करून देते तुम्हाला. ओके. साइज सेम मेथड. साइज इज ऑल्सो अवेलेबल हिअर. सी नाव लास्टला लिंक लिस्ट प्रिंट करा. सी तुमचं एम्प्टी झाला लिंक लिस्ट इथं क्लिअर केल्यानंतर. साइज मेथड काय करते? साइज देणार तुमच्या याच्या लिंक लिस्ट मध्ये किती साइज आहे ते. ओके. ओके. नाव the default capacity for this linked list is, can anyone tell me default capacity for this linked list? What will be the default capacity? The default capacity for this linked list is 0. ठीक आहे. डिफॉल्ट कॅपॅसिटी फॉर दिस लिंक लिस्ट इज 0. 0 कॅपॅसिटी म्हणजे डिफॉल्ट कॅपॅसिटी जावानं प्रोव्हाइड केली नाही. म्हटलं की तो बाबा याला आम्ही डिफॉल्ट कॅपॅसिटी प्रोव्हाइड करणार नाही. देर इज अ रिझन बिहाइंड दिस. ओके. व्हॉट इज द रिझन? वी विल सी नाउ. ठीक आहे. तो डिफॉल्ट कॅपॅसिटी अरे लिस्टची डिफॉल्ट कॅपॅसिटी किती आहे? 10 आहे. न्यू कॅपॅसिटी किती होते? या फॉर्म्युल्याने इन्क्रीज होते. लिंक लिस्ट मध्ये डिफॉल्ट कॅपॅसिटी, व्हॉट इज द डिफॉल्ट कॅपॅसिटी? 0. ओके. व्हाय इट इज 0? विल सी दॅट. ओके. नाउ when do we go for linked list and when do we go for array list is something what we will see. Okay. Now let's try to understand. Anyone have any doubt inside this link list? Regarding the link list, कोणाला लिंक लिस्ट बद्दल काय डाऊट आहे? कारण आता आपण आता इंटरनल इम्प्लिमेंटेशन पाहायला चालू करणार आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड एव्हरीवन नीड्स टू पे अटेन्शन ओव्हर देअर. राईट? वी आर गुड सो फार? Okay. Now see. Now we'll first understand why array list is best for reading operation and not for writing operation. Okay, why array list is best for reading operation and not for writing operation. That is what something we will see. Okay, see, let's understand. I need a white space here, so I'll be using this. Okay, pay attention, guys. This is very important. This is what you need to explain to the interviewer whenever someone asks you why array list is best for insertion and not best for deletion. म्हणजे array list हे रीड करण्यासाठीच बेस्ट आहे. सॉरी, नॉट इन्सर्शन. array list is best for reading operation and not for writing operation. तर का ते विचारतात? का तुम्ही सांगता ओके why array list is, तुम्ही म्हणता की array list is best for reading operation and not for writing operation, then they'll ask why. Okay. Now, so internal data structure of array list. What is our underlying data structure for array list? Array.
बरोबर, मी सांगतो तुम्हाला. राईट. ओके. म्हणजे ज्यावेळेस अरे लिस्ट हा डेव्हलप केला ना क्लास, त्यावेळेस अरे हाच डेटा स्ट्रक्चर यूज केला. म्हणजे बॅकएंडला जे काही तुमचे एलिमेंट्स ऍड होतात ते सगळे एलिमेंट्स अरे मध्ये ऍड होतात. ठीक आहे. अरे हा आहे अरे. ठीक आहे. अरेचे एलिमेंट्स कसे स्टोअर होतात? ऑन द बेसिस ऑफ इंडेक्सेस. ऑल द एलिमेंट्स आर स्टोअर्ड इनसाइड अरे आर स्टोअर्ड ऑन द बेसिस ऑफ इंडेक्सेस. याला काय म्हणतात? इंडेक्स म्हणतात. ठीक आहे. इंडेक्स म्हणतात. ओके. आणि हे आहेत तुमचे मेमरी लोकेशन. या इंडेक्सवर इथं व्हॅल्यूज तुमच्या स्टोअर होतात. ठीक आहे. मग जेव्हा आपण अरे लिस्ट एल इज इक्वल टू न्यू अरे लिस्ट करतो. ठीक आहे. एल म्हणजे काय? अरे लिस्ट आहे. ठीक आहे. मी कंप्लीट नाही लिहिलंय. तर आणि एल डॉट ऍड करतो. लेट्स से 1. एल डॉट ऍड लेट्स से 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. 6 एलिमेंट आपण इथं ऍड केलेत. हाऊ मच डू वी नीड? वी नीड 7. आणि 7 ऍड केले. ठीक आहे. झिरोथला 1 व्हॅल्यू आहे, 1 ला 2, 2 ला 3, 3 ला 4, 4 ला 5, 5 ला 6 आणि 6 ला 7. ठीक आहे. हे एलिमेंट आपले इन्सर्शन ऑर्डर यांचे प्रिझर्व होते. बरोबर, कारण इंडेक्सेस बेसिसवर हे एलिमेंट ऍड करतो. ज्यावेळेस आपण एलिमेंट ऍड करतो ना, तर इंडेक्स आणि अरेचे जे इंडेक्सेस असतात ना, हे नेहमी सिक्वेन्शियल असतात. ओके. ऑल द इंडेक्सेस ऑफ दिस अरेज आर इन सिक्वेन्स. म्हणजे 0 जर पहिले असेल तर दुसरा 1च असणार, दुसरा 15 नसणार. ओके. ऑल द एलिमेंट्स ऑफ दिस अरे or indexes of this array are always in a sequence. Okay. So all these elements, whenever we store these elements inside this array list, no, all those elements get stored inside in some particular sequence. ज्या सिक्वेन्स मध्ये तुम्ही ऍड केलात ना, त्याच सिक्वेन्स मध्ये हे एलिमेंट स्टोअर होणार. दॅट इज वाय इन्सर्शन ऑर्डर इनसाइड दिस अरे लिस्ट इज प्रिझर्व. समजलं? इन्सर्शन ऑर्डर अरे लिस्ट मधली का प्रिझर्व होते? बिकॉज अरे लिस्ट इंटरनली युजेस अरे डेटा स्ट्रक्चर. Array data structure is elements in array are stored on the basis of indexes. Indexes in array are always in a sequence. So hence, whenever we add element in any sequence, that particular sequence is maintained. सर एक Mm-hmm. डाऊट आहे. ऍरे लिस्ट मध्ये हेट्रोजिनियस डेटा टाइप यूज होतो सर. Right, मग बॅकग्राऊंड मध्ये जर ऍरे यूज होतं तर मग ते कसं घेतं सर? म्हणजे ऍरे मध्ये तर सिमिलर टाइप ऑफ असतं ना सर डेटा टाइप. right. तर बॅकग्राऊंड मध्ये ज्यावेळेस ते अरे यूज करतात, ओके, तर आपण नेहमी अरे कोणत्या टाईपचा यूज करतो? इंट. ओके. किंवा वी यूज दिस अरे पर्टिक्युलर डेटा टाइपचा अरे यूज करतो. पण ज्यावेळेस ग्रोएबल अरे यावेळेस आपण अरे लिस्ट डेटा स्ट्रक्चर ज्यावेळेस यूज करतो ना, इफ यू गाइस सी, दे आर युजिंग हिअर ऍज अ वेर इज अरे लिस्ट ऑब्जेक्ट टाइपचा अरे असतो तिथं. ओके. सी दिस व्हॉट टाइप ऑफ अरे इज दिस? ऑब्जेक्ट टाइपचा. हा जो ई आहे ना, याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही टाइपचा डेटा तुम्ही होल्ड करू शकता. लेट्स सर्च फॉर ऍड मेथड. सी दिस वन. ऑब्जेक्ट टाइपचा अरे. आणि ऑब्जेक्ट या क्लासमध्ये आपण कोणत्याही टाइपचा डेटा होल्ड करू शकतो. We can use any type of data inside this object typeचा array. That is why it allows us to store different heterogeneous टाइपचा डेटा. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्ट एनी टाइपचा ऑब्जेक्ट यूज करू शकतो. म्हणजे कसं माझं म्हणायचं की as object is a parent class for object O is equal to new object. ठीक आहे. तर हा जो ऑब्जेक्ट आहे ना, सगळ्या क्लासेसचा पॅरेंट क्लास आहे. ज्यामध्ये सगळ्या क्लासेसचा पॅरेंट क्लास आहे. मग या ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट होल्ड करू शकता. ठीक आहे. डेप्रिकेटेड आहे, बट यू कॅन यूज व्हॉट एव्हर इट इज. ओके. सी
आपण कोणत्या इंटिजर टाईपचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, पण होल्ड कशामध्ये केला? ऑब्जेक्ट रेफरन्स मध्ये होल्ड केला. ओके. सो इंटिजर टाईपचा ऑब्जेक्ट आपण ऑब्जेक्ट रेफरन्स मध्ये होल्ड केला. सो दिस इज अलाउड बिकॉज ऑब्जेक्ट क्लास इज अ पॅरेंट क्लास ऑफ ऑल क्लासेस इन जावा. ठीक आहे, ठीक आहे. सगळ्यात टॉपला ऑब्जेक्ट क्लास बिलॉंग करतो आणि त्याच्यानंतर सगळे चाइल्ड क्लास राहते. मग कोणत्याही क्लासचा जर तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट कराल ना, दॅट ऑब्जेक्ट विल बी होल्ड इनसाइड दिस ऑब्जेक्ट क्लास अँड दॅट इज व्हाय इट अलाउज अस टू स्टोअर हेट्रोजिनियस एलिमेंट. सी, ज्यावेळेस आपण अरे यूज करतो ना, अरे, तर अरे सोबत आपण फक्त, सॉरी, अरे सोबत आपण या टाईपच्या ऑपरेशन सोबत आपण फक्त प्रिमिटिव्ह डेटा टाईप किंवा सिमिलर डेटा टाईपचाच अरे आपल्याला क्रिएट करायला लागतो. जसं की दिस थिंग. ओके, लाईक दिस. ज्यावेळेस तो अरे आपण कधीही क्रिएट केला तर इंट या टाईपचा अरे क्रिएट केलाय आपण. ओके. सो इट मीन्स दॅट इट विल अलाउ अस टू स्टोअर ओनली दिस टाईप ऑफ डेटा. ओनली दिस टाइप ऑफ डेटा. पण अरेलिस्टच्या केसमध्ये तसं नाहीये. अरेलिस्ट ज्यावेळेस आपण अरेलिस्टचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय त्यावेळेस इंटरनली अरेलिस्ट ही क्रिएट होतीये ऑफ ऑब्जेक्ट टाइप. अँड ऑब्जेक्ट कॉल कॅन होल्ड एनी टाइप ऑफ डेटा. सो दॅट इज वाय इट अलाउज अस टू स्टोअर हेट्रोजिनियस टाइप ऑफ डेटा. हेट्रोजिनियस टाइपच्या डेटाला पण देर आर लॉट ऑफ डिसएडव्हान्टेजेस. सो आपण हेट्रोजिनियस टाइपचा डेटा स्टोअर करण्यासाठी कलेक्शन रिअल टाइम मध्ये यूज करत नाही बिकॉज देर आर लॉट ऑफ इश्यूज विच कम्स विथ दिस टाइप ऑफ डेटा. सो वी विल सी दॅट. ठीक आहे, आपण समजलं व्हाय डज इट, हाऊ डज इट अलाउ टू स्टोअर दिस heterogeneous type of data, हो सर, समजलं सर. right? Okay, because object allows to store, it creates array of object allows to store a different type of data. That is why it also allows us to store heterogeneous type data. ठीक आहे. Now, where was I? Okay, फर्स्ट थिंग, इन्सर्शन ऑर्डर कशी प्रिझर्व होते अरे मध्ये? बिकॉज अरे इज इंडेक्स टाइप. इंडेक्स अरे स्टोअर्स एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ indexes. Indexes are always in sequence. So whatever the order in which we insert element inside array list, that order is preserved. ठीक आहे. आता हे झालं. नाउ हाऊ दिस अरे इज बेस्ट फॉर रीड ऑपरेशन. हाऊ दिस अरे इज बेस्ट फॉर रीडिंग ऑपरेशन. रीड करण्यासाठी अरे कसा काय चांगला आहे? ओके. हाऊ डज दिस अरे इज बेस्ट फॉर रीडिंग ऑपरेशन? So let's try to understand that. Best for read operation. Best for read. How? See, as I told you guys, array stores elements on the basis of indexes. बरोबर आहे. अरे स्टोअर्स एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ इंडेक्सेस. मग जेव्हा आपण एल डॉट गेट ऑपरेशन करतो, राईट, गेट मेथड इज यूज टू रीड एलिमेंट्स. ठीक आहे. आणि या मेथडला आपण इंडेक्स इनपुट पास करतो. काल पाहिलं आपण, आपण काय पास करतो? इंडेक्स इनपुट पास करतो. ठीक आहे. म्हणजे जसं की लेट्स से की मला दुसऱ्या नंबरचा इंडेक्स रीड करायचा, दुसऱ्या नंबरची व्हॅल्यू रीड करायची. 0 1 2. व्हॉट इज द व्हॅल्यू स्टोर्ड ऑन दिस इंडेक्स? आचल, 2 नंबरच्या इंडेक्स वर कोणती? 3. करेक्ट आहे, राईट? Yes. राईट. सो दिस 3 व्हॅल्यू इज स्टोर्ड ऑन दिस सेकंड इंडेक्स. मग काय करणार? जेव्हा आपण एल डॉट गेट 2 देतो ना, याचा अर्थ काय देतो? इंडेक्स नंबर देतो. मग काय करतं? डायरेक्ट काय करतं? अरे काय करतो? डायरेक्ट या 2 इंडेक्स वर जातो. इकडे तिकडे चेक करतच नाही, 1 ला आहे का, 2 ला व्हॅल्यू आहे का, 3 ला आहे का, चेक करत नाही. डायरेक्ट त्या सेकंड इंडेक्स वर जातो आणि तिथलची व्हॅल्यू रिटर्न करतो. ओके. सेकंड इंडेक्स वर जातो आणि तिथलची व्हॅल्यू रीड करतो. पुन्हा एल डॉट गेट करू आपण, लेट से 6. व्हॉट हॅपन्स? काय करता? हा इंडेक्स आहे डायरेक्ट, म्हणजे डायरेक्ट तुमच्याकडे ऍड्रेस आहे, त्या घराचाच डायरेक्ट ऍड्रेस आहे. तुम्ही काय करणार? मग बाकीच्या घरी जाणारच नाही, तुम्ही डायरेक्ट त्या घरी जाणार आणि तिथली व्हॅल्यू उचलणार. सिमिलरली, ज्यावेळेस आपल्याला एल डॉट गेट ऑफ 6 भेटतं, म्हणजे 6 इंडेक्सची व्हॅल्यू आपल्याला फेच करायची असती, त्यावेळेस काय करणार? आपण डायरेक्ट या 6 इंडेक्सला जाणार आणि इथली व्हॅल्यू फेच करणार. म्हणजे रीड करण्यासाठी तुमच्याकडे डायरेक्ट तो मेमरी, तो इंडेक्स आहे ज्या इंडेक्सला तुमची व्हॅल्यू स्टोअर आहे. मग तुम्ही डायरेक्ट त्या इंडेक्सवर जाणार आणि व्हॅल्यू रीड करणार. म्हणजे फास्टर ऑपरेशन आहे.
राईट. इमॅजिन करा की तुम्हाला कुठेतरी जायचं आणि दोन सिनारिओ आहेत. एक तर दोन घर आहेत. ओके, आय टेल यू. तुम्हाला एका गावात जायचंय. त्या गावातला तुमच्याकडे एक ऍड्रेस आहे. एक ऍड्रेस असा आहे की घर नंबर 15. ठीक आहे, घर नंबर 15. तर आणि एका घराचा ऍड्रेस आहे की, ओके, 14च्या बाजूला. एक माणूस आहे इथं. ठीक आहे, याला सांगितलं ऍड्रेस 14च्या बाजूला, म्हणजे 14चा नेक्स्ट घर जे आहे ते 15 आहे. आणि या लांब केसावाल्याला सांगितलं की बाबा 15वं घर तुझं आहे. ठीक आहे, तर कोणत्या माणसाला लवकर घर सापडेल? लांब केसावाला की बिना केसावाला? लांब केसवाला. राईट, बिकॉज इट हॅज डायरेक्ट दिस ऍड्रेस. राईट, आचल, हर्षल, मयूर, पल्लवी, श्रेयस. Yes, sir. Yes, sir. बिकॉज याच्याकडे डायरेक्ट ऍड्रेस आहे म्हणून तो डायरेक्ट या घरी जाणार. पण जो दुसरा माणूस आहे ज्याला सांगितलं आपण की 14च्या बाजूला आहे, म्हणजे तो काय करेल? पहिले तर 14 पाहण्यात परेशान होईल. मग 14 भेटलं तर मग त्याला पाहायला पाहायला अजून वेळ लागेल की डावीकडे आहे की उजवीकडे आहे. राईट. त्याच्यामुळं हा जो आहे ना, धिस धिस विल टेक अ टाइम. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे डायरेक्ट इंडेक्स असतो ना, तेव्हा तुम्हाला रीड करायला इझी जातं. रीडिंग ऑपरेशन विल बिकम फास्टर. Okay, and hence array list is best for read operation. Why? Because array list internally uses array data structure. Array data structure stores elements on the basis of indexes. Indexes are always in a sequence. So uh, whenever we provide a particular index, and whenever we try to read a value on that particular index, no, it directly goes to that index and reads the value from that index. That is why array list is faster or best for read operation. समजलं? कोणाला याच्यामध्ये डाऊट आहे? Anyone have any doubt why array list is best for reading? Guys, anyone have any doubt? No, sir. Right? Great. Now, let's say they also say कि array list is worst for writing. म्हणजे याच्यामध्ये जर काही डेटा आपल्याला राईट करायचा असेल ना अरे लिस्ट मध्ये, तर हे स्लो काम करतं. वर्स्ट आहे. म्हणजे ऍड ऑपरेशन ज्यावेळेस आपण अरे लिस्ट वर ऍड ऑपरेशन परफॉर्म करतो ना, किंवा सेट ऑपरेशन परफॉर्म करतो, सेट तरी ठीक आहे, पण ऍड ऑपरेशन, ऍड फर्स्ट, ऍड लास्ट, किंवा एखाद्या पर्टिक्युलर इंडेक्स वर ज्यावेळेस आपण व्हॅल्यू ऍड करतो ना, त्यावेळेस अरे लिस्ट इज वर्स्ट. बिलकुल चांगला नाहीये ज्यावेळेस आपला फ्रिक्वेंट ऑपरेशन असेल राईट करायचं किंवा अपडेट करायचं. बरोबर? बरोबर. Okay. Now, why it is worst for writing? Let's understand that. ठीक आहे. सेम अरे आहे तुमच्याकडे. ओके. सेम अरे आहे. लेट मी राईट इट डाऊन हिअर. इमॅजिन करा. दिस वन इज ऑलरेडी वी हॅव सीन. ठीक आहे. 0, 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. 6 एलिमेंट तुमच्याकडे अरे मध्ये आहेत. तुमचा हा एक एल नावाचा एक अरे लिस्टचा ऑब्जेक्ट आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही काहीतरी एलिमेंट ऍड केला. 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ओके. नाव आता तुम्ही एक ऑपरेशन इथे ट्राय करतायत. लेट से की तुम्हाला या थर्ड इंडेक्सला एक व्हॅल्यू ऍड करायची आहे. थर्ड इंडेक्सला एक व्हॅल्यू ऍड करायची आहे, किंवा लेट से ऍड फर्स्ट करायचंय तुम्हाला. ऍड, तुम्ही काय करताय, एक मेथड कॉल करताय, त्या मेथडचं नाव आहे ऍड फर्स्ट. ऍड फर्स्ट. ऍड फर्स्ट मेथड काय करते आपण पाहिली होती. व्हॉट डज दिस ऍड फर्स्ट मेथड डू? दिस मेथड ऍड्स द एलिमेंट. समजा इथं जर मी 15 दिलं, तर दिस मेथड ऍड्स दिस 15 एलिमेंट टू हिअर, राईट? बरोबर आहे. पहिल्या लोकेशनला हा 15 ऍड करेल, राईट?
म्हणजे याचा इंडेक्स काय होणार आता 0 होणार, याचा 1 2 3 4 5 एक ने इंडेक्स तुमचा वाढणार. बरोबर आहे का? बिकॉज दिस इज गोइंग टू बिकम अ फर्स्ट इंडेक्स. तर या केसमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही पहिल्या इंडेक्सला काय ऍड करता ना, त्यावेळेस प्रत्येक एलिमेंट म्हणजे हा दोन जो दुसऱ्या नंबरचा जो सॉरी जो झिरोथला जो एलिमेंट होता तो फर्स्ट लोकेशनला जाणार, फर्स्ट वाला सेकंडला, सेकंड वाला थर्डला, थर्ड वाला फोर्थला, फिफ्थला, सिक्सला, सिक्स्थ वाला सेवन्थला. बरोबर? बरोबर आहे. कारण एकाला तुम्हाला शिफ्ट करावं लागेल, कारण तुम्ही म्हणताय की बाबा 15ला झिरोथ लोकेशन फर्स्ट लोकेशनला ऍड करा. आपल्याला माहिती आहे की अरे मध्ये नेहमी झिरो पासून इंडेक्सेस चालू होतात, मायनस किंवा वन पासून नसतात होत. म्हणजे झिरोथला जर फर्स्टला जर तुम्हाला एखादा एलिमेंट ऍड करायचा, तर तो एलिमेंट झिरोथ इंडेक्सला जाणार. झिरोथ इंडेक्सला जाणार म्हणजे मग नंतरचे एलिमेंट एका एकाने शिफ्ट होणार तुमचे. बरोबर आहे. ओके. सो जेव्हा आपण पहिल्या इंडेक्सला ज्यावेळेस व्हॅल्यू ऍड करतो, ऍड फर्स्ट करतो, किंवा कोणत्या इंडेक्सला आपण ज्यावेळेस एखादी व्हॅल्यू ऍड करतो ना, त्यावेळेस काय होतं, बाकीचे इंडेक्सेस एकनं शिफ्ट करायचे असतात त्याला. मग काय होतं, आता झिरोचा जो आहे, हा जो आहे झिरो इंडेक्सला जो जुना होता आपला, तो फर्स्ट इंडेक्सला जाणार. म्हणजे इथं काय होणार, तीनच्या ऐवजी दोन ऍड होणार. मग आता इथला 3 हा सेकंड इंडेक्सला जाणार, मग चारच्या ऐवजी 3. मग सेकंड इंडेक्सचा थर्ड इंडेक्सला जाणार, मग चार, पाचच्या ऐवजी 4 ऍड होणार इथं. ठीक आहे. मग हा 5 इथं जाणार. ठीक आहे. हा 6 इथं जाणार. हा 7 इथं जाणार. आणि हा 8 काय होणार, अजून एक इंडेक्स ऍड होणार तुमच्या ह्याच्यात, आणि इथं 8 मूव्ह होणार. समजलं? याला म्हणतात शिफ्टिंग ऑपरेशन. बरोबर. आणि ज्यावेळेस आपल्याला शिफ्ट ऑपरेशन करायचं असतं ना, त्यावेळेस एवढा सारा कोड लिहा लागतो आपल्याला, की हे इंडेक्सेस अपडेट करा लागतात आपल्याला. ठीक आहे. पण आता या केसमध्ये ऍड फर्स्टच्या मेथडमध्ये हा अरे लिस्ट स्वतः आपल्याला बनवून देतोय तो. तो म्हणतोय की बा तुम्ही फक्त नाव लिहा, मी सगळं करून देतो. पण बॅकएंडला एवढं लॉजिक त्याचं एक्झिक्यूट होणार. ठीक आहे. एवढं लॉजिक एक्झिक्यूट होणार. इमॅजिन करा, तुमच्याकडे ऑलरेडी 1000 एलिमेंट्स होते. किती? 1000 एलिमेंट होते. आणि तुम्ही चुकून पहिल्या एलिमेंटला एखादा एलिमेंट ऍड फर्स्ट केलं, तर तुमचे स्विच शिफ्टिंगचे ऑपरेशन किती होणार मग? राईट. तेवढेच तुमचे शिफ्टिंगचे ऑपरेशन्स होणार. बरोबर आहे. समजा एक शिफ्ट ऑपरेशन हायपोथेटिकली स्पीकिंग एवढं 1 सेकंद घेत नसतं. ठीक आहे. एक शिफ्ट एक सेकंद नाही, खूप खूप कमी, म्हणजे आपल्याला समजणार पण नाही एवढा कमी टाइम घेत असतो तो. पण कॅल्क्युलेशन साठी सोपं करण्यासाठी, समजा एक शिफ्ट ऑपरेशन जर 1 सेकंद घेत असेल, तर 1000 शिफ्ट ऑपरेशन किती घेणार? हाऊ मच टाइम इट विल टेक? 1000 सेकंद. बरोबर. समजा जर तुमच्याकडे 50,000 साईज असेल अरेची, आणि 50,000 शिफ्ट करायचं असेल, तर तुमचा मग एका शिफ्टिंगला 1 सेकंद. 50,000 शिफ्टिंगला किती? 50,000 सेकंद घेणार. म्हणजे तुमचा हा जो आहे हा टाइम वाढतोय. बरोबर. प्लस तुमची जी मेहनत आहे शिफ्ट करायची, ती मेहनत पण वाढतीये. बरोबर. समजतंय काय म्हणतोय मी? हो सर. आदर्श, आचल, श्रेयश, पल्लवी. Yes, sir. राईट. सो this shifting operation takes a time, also it takes efforts. That is why जेव्हा कधी आपल्याला अरे लिस्ट मध्ये काही एलिमेंट ऍड करायचा असतो ना, तर त्यावेळेस एवढी सारी कामं, एवढी सारी मेहनत त्याच्या मागे लागते. म्हणून म्हणतात की अरे लिस्ट इज नॉट ऍट ऑल गुड फॉर रायटिंग ऑपरेशन. ज्यावेळेस तुम्हाला डेटा राईट करायचा असतो किंवा अपडेट करायचा असतो, त्यावेळेस अरे लिस्ट इज नॉट गुड. व्हेन इज अरे लिस्ट गुड? When do we go for array list? We go for array list whenever our frequent operation, म्हणजे नेहमी नेहमी आपल्याला डेटा रीड करायचा असतो. म्हणजे समजा तुमच्याकडे ऑलरेडी डेटा एक बनलेला आहे. ठीक आहे. एकदा तुम्ही अरे लिस्ट मध्ये राईट केला डेटा,
ठीक आहे. पण पुन्हा आता त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट करणार नाहीयेत, पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट करणार नाहीयेत, याच्यातून फक्त तुम्ही रीड करणार आहात. ठीक आहे. तर त्या केसमध्ये अरे लिस्टला आपण जायला पाहिजे. इन दॅट केस वी शुड गो फॉर अरे लिस्ट. ठीक आहे. Why we should not go for array list in case of writing? Because of this shifting operation. It takes a lot of efforts and it also executes a lot of code, lot of algorithm behind this updating operation. That is why we should never go for array list whenever our frequent operation is updating. Write करायचं किंवा update करायचं ज्यावेळेस आपलं frequent operation असतं त्या केसमध्ये आपण array list, we should not go for this array list. Right? समजलं? Got it? Got it, everyone? Yes, sir. Yes, sir. Okay. Now we are saying linked list is best for write operation. Linked list हे राईट करण्यासाठी बेस्ट आहे. बरोबर. Okay. Okay. If anyone have any contacts who have completed their graduation in 2025, okay, जो मी स्क्रीनशॉट टाकली होती ना ऍड, जर तुमचे कोणी सिनियर्स असतील किंवा ज्युनियर असतील, कोणी असतील ज्यांना माहित, जे 2025 मध्ये पास आउट झाले, त्यांना तो मेसेज फॉरवर्ड करा आणि लिंक पण फॉरवर्ड करा, बिकॉज इट इज बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर देम टू गेट दिस जॉब. ओके. अँड द लिंक क्लोजेस टुमारो. उद्या संध्याकाळी 4 वाजता लिंक बंद होणार आहे, तर त्याच्या अगोदर सगळ्यांना रजिस्ट्रेशन करा. आय सजेस्ट की जे जुने आहेत ना, तुम्ही पण रजिस्ट्रेशन करा. ठीक आहे. हु नोस की जर तुम्हाला कॉल आला तर. ओके. सो जस्ट गो अहेड अँड रजिस्टर. रजिस्टर करण्याला काय लागत नाही, पैसे लागत नाही आपल्याला. ओके. सो नाउ लेट्स 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 understand why this linked list, how this linked list is best for writing operation and not reading operation. Linked list is best for writing operation and not a reading operation. ठीक आहे. लिंक लिस्ट इथं आपण काय लिहिलं? ओके. लेट मी क्लिअर दिस. आय होप यू गाइज हॅव गॉट इट अँड आय होप यू गाइज हॅव टेकन ऍटलीस्ट स्क्रीनशॉट. ठीक आहे. ऍटलीस्ट स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला पुन्हा एक्सप्लेनेशनच्या वेळेस लक्षात राहील. ओके. नाव इरेज करू याला. Of course, no one cares. Okay, now see, linked list is best for writing operation and worst for reading operation. का आपण मी सांगतो. I'll explain you guys. Worst for writing operation. Array list is worst for writing operation and linked list is worst for reading operation. ठीक है. Now let's understand how does this linked list works internally. तो याला जे काय आता आपण डायग्राम पाहिली होती त्याला म्हणतात इंटरनल वर्किंग ऑफ अरे लिस्ट. इंटरनल वर्किंग ऑफ अरे लिस्ट. इन अरे लिस्ट इंटरनली कसं काम करतं. नाउ विल सी इंटरनल वर्किंग ऑफ व्हॉट? लिंक लिस्ट. इंटरनल वर्किंग ऑफ लिंक लिस्ट. यस. एनी डाउट गाइज? No, sir. Okay. Now let's understand how does this linked list works internally. See, underlying data structure for linked list is डबल लिंक लिस्ट. डबल लिंक लिस्ट. डबल लिंक लिस्ट. ठीक आहे. लिंक लिस्ट काय आहे ना, एक डेटा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. डबल लिंक लिस्ट जसं अरे डेटा स्ट्रक्चर आहे, स्टॅक डेटा स्ट्रक्चर आहे, तसंच लिंक लिस्ट एक डेटा स्ट्रक्चर आहे विच इज यूज टू स्टोअर व्हॅल्यूज.
ओके, ठीक आहे. स्टोअर व्हॅल्यूज इन द सेन्स टू मॅनेज दिस व्हॅल्यूज, टू मॅनेज डेटा. डेटा स्ट्रक्चर काय स्ट्रक्चर्ड वे प्रोव्हाइड करतं आपल्याला एखाद्या डेटा सोबत काम करायला. ठीक आहे. लिंक लिस्ट हे आहे डबल लिंक लिस्ट डेटा स्ट्रक्चर इंटरनली यूज होतं. तर एक सिंगल लिंक लिस्ट डेटा स्ट्रक्चर म्हणून पण असतं लिंक लिस्ट. लिंक लिस्ट हे एक डेटा स्ट्रक्चर आहे. व्हॉट इज दिस? डेटा स्ट्रक्चर. व्हॉट इज दिस? डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे. लिंक लिस्ट डेटा स्ट्रक्चर दिसतं कसं? अरे कसा दिसतो आपल्याला माहिती. या टाईपचा अरे दिसतो बरोबर. इंडेक्सेस राहतात याच्यामध्ये 0 इंडेक्स 1 2 3 4 5 राईट. असा अरे असतो. लिंक लिस्टच्या केसमध्ये तसं नाहीये. लिंक लिस्टच्या केसमध्ये नोड्स असतात. लिंक लिस्टच्या केसमध्ये नोड्स असतात. लिंक लिस्टच्या केसमध्ये नोड्स असतात. ओके, काय ओके. लिंक लिस्टच्या केसमध्ये नोड्स असतात. हा असतो पहिला नोड, दुसरा नोड. हे सेपरेट सेपरेट नोड्स असतात. हे तिसरा नोड, चौथा नोड. ठीक आहे. याला काय म्हणतात? नोड्स म्हणतात. याला काय म्हणतात? यांना नोड्स. ठीक आहे. हे नोड आहेत. नोड्स एकट्याला नोड म्हणतात, बाकी सगळ्यांना नोड्स म्हणतात. नोड्स. ओके, ठीक आहे. अजून एक आहे की आपण पाहिलं होतं की याची झिरो डिफॉल्ट साईज झिरो काय असेल लिंक लिस्टची, ते पण आपल्याला पाहायचं. ठीक आहे. तर हे जे नोड्स आहेत ना, हे नोड्स आपले एक प्रत्येक नोड हा 3 पार्ट मध्ये डिवाइड केला असतो. प्रत्येक नोडला 3 पार्ट्स असतात. प्रत्येक नोडला 3 पार्ट असतात. ठीक आहे. पहिला पार्ट असतो प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस. हा पार्ट काय असतो? ठीक आहे. लेट मी एक्सप्लेन यू गाइस नोड हियर. एव्हरी नोड हॅज अ 3 पार्ट. फर्स्ट पार्ट इज previous node, middle part is actual value, and next part is next node. ठीक आहे. प्रिव्हियस नोड म्हणजे काय असतो? तर अगोदरच्या नोडचा ऍड्रेस असतो याच्यात. व्हॉट डज इट होल्ड? प्रिव्हियस नोड ऍड्रेस. प्रिव्हियस नोड ऍड्रेस म्हणजे अगोदरच्या नोडचा ऍड्रेस असतो. ठीक आहे. व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू, जी काय व्हॅल्यू आपण जे 1 2 4 ह्या ज्या व्हॅल्यू स्टोअर करतो ना आपण लिंक लिस्ट मध्ये, तर तशी ती ऍक्च्युअल व्हॅल्यू असते इथे. ही असते ऍक्च्युअल व्हॅल्यू. हे ड्रॉ करा राईट. इफ यू गाईज हॅव ए नोटबुक विथ यू. व्हॉट इज दिस? ऍक्च्युअल व्हॅल्यू. ठीक आहे. ऍक्च्युअल व्हॅल्यू. आणि नेक्स्ट जो आहे ना, हा नेक्स्ट नोडचा ऍड्रेस आहे. नेक्स्ट नोडचा प्रिव्हियस ऑब्जेक्ट आहे. नेक्स्ट नोडचा प्रिव्हियस ऍड्रेस. ठीक आहे. आता याला लक्षात ठेवा. ठीक आहे, काय असतं ते. ठीक आहे. मग हा जो प्रत्येक जो नोड आहे ना, तो या स्ट्रक्चर मध्ये बनलेला असतो. प्रत्येक जो नोड आहे तो या स्ट्रक्चर मध्ये बनलेला असतो. ठीक आहे. एव्हरी नोड हॅज अ प्रिव्हियस नोड ऍड्रेस, व्हॅल्यू अँड नेक्स्ट नोड ऍड्रेस सेक्शन्स. ओके. नाव ज्यावेळेस तुमचा पहिला नोड असतो ना, तर पहिल्या नोडच्या प्रिव्हियस नोड ऍड्रेसच्या सेक्शन मध्ये नल व्हॅल्यू ऍड असते. नल व्हॅल्यू असते का? कारण याच्या याच्या अगोदर सॉरी याच्या नंतर याच्या अगोदर काहीच नोड नाही राईट. तर याच्यामध्ये नल व्हॅल्यू असते सिंगल लिंक लिस्ट मध्ये. ठीक आहे. सिंगल लिंक लिस्ट मध्ये. मग हा काय करतो? इथं कोणता आहे? प्रिव्हियस नोड व्हॅल्यू नेक्स्ट नोड, प्रिव्हियस नोड व्हॅल्यू नेक्स्ट नोड, प्रिव्हियस नोड व्हॅल्यू नेक्स्ट नोड, प्रिव्हियस नोड व्हॅल्यू नेक्स्ट नोड. काय करतात ना, जेव्हा सिंगल लिंक लिस्ट असते ना, समजा सिंगल लिंक लिस्ट स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये काय असतं की हे जे नोड्स आहेत ना, हे एकमेकाला असे कनेक्ट असतात. म्हणजे या नोडचा जो नेक्स्ट नोड पार्ट आहे ना, तर या नोडचा प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस असतो. म्हणजे समजा आता या नोडचा जर ऍड्रेस असेल 7, ठीक आहे, प्रिव्हियस नोडचा. याचा आहे 8, याचा आहे 9 आणि याचा आहे 10. तर या नेक्स्ट नोडचा ऍड्रेस हा या नोडच्या या पार्ट मध्ये राहणार. म्हणजे इथं किती राहणार? 8 राहणार. सो व्हॉट इज दिस?
नेक्स्ट नोड ऍड्रेस. व्हॉट इज धिस? नेक्स्ट नोड ऍड्रेस. बरोबर, नेक्स्ट नोडचा ऍड्रेस आहे. म्हणजे या नोडचा जो ऍड्रेस असेल तो या पार्ट मध्ये राहणार, प्रिव्हियस नोड मध्ये. ठीक आहे. सिमिलरली या नोडचा जो नेक्स्ट ऍड्रेस असेल ना, तर या मग सिमिलरली या नोड मध्ये या नोडचा प्रिव्हियस ऍड्रेस राहणार. म्हणजे हा जो आहे प्रिव्हियस नोड ऍड्रेस. मग या नोडचा ऍड्रेस किती आहे? 7 आहे. ठीक आहे. तर या नोड मध्ये पहिल्या पार्ट मध्ये प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस राहणार, म्हणजे हा 7 इथं स्टोअर राहणार. मग इथं किती स्टोअर राहणार या नोड मध्ये? नेक्स्ट नोडचा ऍड्रेस स्टोअर राहणार. नेक्स्ट नोडचा ऍड्रेस स्टोअर राहणार. किती होणार? किती असणार इथं? 9. 9. राईट राईट श्रेयश, 9. Yes, sir. ओके. नाव मग या नोड मध्ये या प्रिव्हियस पार्ट मध्ये किती राहणार? व्हॉट ऍड्रेस विल बी स्टोअर हिअर? 8. 8. राईट. नेक्स्ट नोड मध्ये 10. 10. करेक्ट आहे. प्रिव्हियस नोड मध्ये 9. 9. आणि याच्या नेक्स्ट नोड मध्ये काहीच नाहीये म्हणून नल राहणार. None. ठीक आहे. हे कोणत्या केसमध्ये राहणार? हे सिंगल लिंक लिस्ट. याला म्हणतात सिंगल लिंक लिस्ट. सिंगल लिंक लिस्ट काय करते? एकाच डिरेक्शन मध्ये जाते. म्हणजे या नोडला हा, या नोडला हा, या नोडला हा, आणि याच्या प्रिव्हियसला काही नोड नाही ना, म्हणून इथं पण काय राहणार? नल स्टोअर राहणार. नल राहणार. हे नल आहे. ओके. ठीक आहे. तर दिस इज हाऊ दिस सिंगल लिंक लिस्ट वर्क. दिस इज हाऊ दिस सिंगल लिंक लिस्ट वर्क. ठीक आहे. मग समजा आता तुम्हाला याच्याकडे काय असतं ना, आपल्याकडे ज्यावेळेस लिंक लिस्टचा या लिंक लिस्ट सोबत ज्यावेळेस आपण काम करतो ना, तर त्यावेळेस आपल्याकडे एक्झॅक्ट कोणत्याच नोडचा ऍड्रेस नाहीये. आपल्याकडे असा 10 नंबरचा नोड द्या असं कोणीच आपल्याला म्हणत नाहीये. ठीक आहे. कारण आपल्याला 10 नंबर 8, 7, 6 हे ऍड्रेसेस नाही आहेत. आपल्याकडे ज्यावेळेस आपण लिंक लिस्ट, ओके लेट्स डू दिस. लिंक लिस्ट डॉट ऍड 5, सिमिलरली 6, ऍड 7, 3 एलिमेंट ऍड केले मी. मग इथं आता काय होणार? इथं 5 ऍड करणार, इथं 6 आणि इथं 7. ठीक आहे. आणि लेट से अजून एक घ्या 8. ठीक आहे. लेट से अजून एक घ्या 8. ओके. नाव ज्यावेळेस आपण लिंक लिस्ट डॉट गेट करतो ना, ज्यावेळेस आपण लिंक लिस्ट डॉट गेट करतो ना, तर हा जो इंडेक्स जातो ना, इथं जो काही इंडेक्स पास करतो ना आपण, तर गेट ऑपरेशनच्या मागे ऍक्च्युअली इंडेक्सवर आपण जम्प करत नाही. ऍक्च्युअली इंडेक्सवर आपण जम्प करत नाही, तर ज्यावेळेस आपण रीड ऑपरेशन परफॉर्म करतो ना, तर या नोडची या डायरेक्ट इंडेक्सेस नसतातच. लिंक लिस्टला फर्स्ट ऑफ ऑल इंडेक्सेस नसतात. हे जे लोकेशन, हे जे ऑब्जेक्ट स्टोअर आहेत ना, हे जिकडे तिकडे मेमरीमध्ये स्टोअर आहेत. हे काही सिक्वेन्शियल स्टोअर नाहीयेत. ठीक आहे. तर आपल्याला काय होत असतं, आपण ज्यावेळेस व्हेनेवर वी ट्राय टू रीड द व्हॅल्यू फ्रॉम दिस लिंक लिस्ट, नो वी रीड लाईक दिस. गेट द व्हॅल्यू ऑफ नोड, get the value of node which is next to 8, sorry, which is next to this one 5 1. ओके. समजा आपण जर ज्यावेळेस गेट 5 करतो किंवा जे काही ऍड्रेस आपण या नोडचा ऍड्रेस पाठवतो ना, त्यावेळेस काय होत असतं की या 5 या इंडेक्सच्या नेक्स्ट, या नोडच्या नेक्स्ट नोड जो आहे ना, त्याची व्हॅल्यू आपण रीड करत असतो. Okay, we read the value for this particular node. We do not have direct node address. डायरेक्ट नोडचा आपल्याकडे ऍड्रेस नसतो. मग जेव्हा कधी आपण नोड रीड करतो ना, जेव्हा कधी आपण व्हॅल्यू रीड करतो ना, त्यावेळेस आपण असं म्हणतो की 8च्या नेक्स्ट नोडची व्हॅल्यू द्या किंवा 10च्या प्रिव्हियस नोडची व्हॅल्यू द्या. पण आपल्याला डायरेक्ट 9 ही व्हॅल्यू नसते. 9 व्हॅल्यू नसते. मग आता जे मी एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं, 2 माणसं होते, एका माणसाकडे 14चा नेक्स्ट घर पहा म्हणतोय आपण, आणि एका माणसाला डायरेक्ट 15चं घर पहा म्हणतोय. 14चा नेक्स्ट आणि 15चं घर. तर 14च्या नेक्स्ट वाला सिनारिओ हा आहे. ठीक आहे. इथं आपल्याकडे लिंक लिस्ट मध्ये आपल्याकडे डायरेक्ट इंडेक्सेस नसतात. लिंक लिस्ट मध्ये आपल्याकडे डायरेक्ट इंडेक्सेस नसतात. आपल्याकडे राहतो प्रिव्हियस इंडेक्सचा ऍड्रेस किंवा नेक्स्ट इंडेक्सचा ऍड्रेस. एक तर प्रिव्हियस इंडेक्सचा ऍड्रेस असतो किंवा नेक्स्ट इंडेक्सचा ऍड्रेस असतो, आणि आपण म्हणतोय बाबा याच्या नेक्स्टची व्हॅल्यू प्रोव्हाइड कर आम्हाला, याच्या नेक्स्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड कर. ओके. ओके. सो दॅट इज वाय इट टेक्स अ टाइम
टू वर्क विथ लिंक लिस्ट. लिंक लिस्ट मध्ये ज्यावेळेस आपल्याला रीड ऑपरेशन परफॉर्म करायचं असतं ना, तर त्यावेळेस आपण एक्झॅक्ट व्हॅल्यूला, आपल्याकडे एक्झॅक्ट इंडेक्सेस नसतात, कारण लिंक लिस्टचे जे नोड असतात ते इंडेक्स बेसिसवर स्टोअर होत नसतात. ओके, बिकॉज ऑफ दॅट ओके बिकॉज ऑफ दॅट आपण काय करतो, एक तर नेक्स्ट नोड जातो किंवा प्रिव्हियस नोड जातो. एक्झॅक्ट नोडचा ऍड्रेस नसतो आपल्याकडे. त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस रीड ऑपरेशन आपण परफॉर्म करतो, ज्यावेळेस आपण रीड ऑपरेशन परफॉर्म करतो ना, ऍट दॅट टाइम इट टेक्स टाइम टू रीड पर्टिक्युलर एलिमेंट. अरे लिस्टच्या केसमध्ये काय होतं, इंडेक्सचा नंबर द्या, डायरेक्ट त्या इंडेक्सला जा, व्हॅल्यू रीड करा. लिंक लिस्टच्या केसमध्ये काय होतं, आपल्याला पर्टिक्युलर नोडचा ऍड्रेस नसतो, आपल्याला त्या एक प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस असतो किंवा नेक्स्ट नोडचा ऍड्रेस असतो. ठीक आहे. तर म्हणून काय होतं, आपण डायरेक्ट त्या नोडला जात नाही आणि आपल्याला काय करायला लागतं, या नोडला, प्रत्येक नोडला आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही, म्हणून आपल्याला ट्रॅव्हर्स करत जावं लागतात नोड. समजा लेट्स से की या नोडच्या नेक्स्टला जर व्हॅल्यू असेल तर ठीक आहे, नसेल तर पुन्हा नेक्स्टला जा किंवा प्रिव्हियसला जा. सो इट विल टेक अ टाइम टू रीड द व्हॅल्यूज फ्रॉम द लिंक लिस्ट. Got it? Why? Because we do not have direct index for these nodes. हे नोड्स इंडेक्स बेसिसवर स्टोअर नसतात, हे मेमरीमध्ये कुठेही स्टोअर असू शकतो. जर पहिला 7वा नोड जर इथं स्टोअर आहे ना, तर 8वा नोड कुठं पण इथं स्टोअर असू शकतो. फक्त या नोडचा ऍड्रेस जो असतो ना, हा 7व्या नोडकर असतो. ओके, सो या नोडचा डायरेक्ट ऍड्रेस आपल्याकडे नसतो, याचा नेक्स्टचा किंवा प्रिव्हियसचा ऍड्रेस असतो. त्याच्यामुळे रीडिंग साठी लिंक लिस्ट इज वर्स्ट, बिकॉज इट टेक्स टाइम, इट टेक्स because it takes time and it needs what? Iterations. Correct? Okay, it takes time and it takes iteration. Now, how does this good for writing operation? मग राईट करण्यासाठी हे कसं काय इझी आहे? ओके, नाउ लेट्स अंडरस्टँड. सो दिस इज व्हॉट सिंगल लिंक लिस्ट. सिंगल लिंक लिस्ट काय करते, एकाच डिरेक्शन मध्ये फ्लो करते. आपलं डेटा स्ट्रक्चर कोणतं आहे, डबल लिंक लिस्ट. सो डबल लिंक लिस्ट मध्ये काय होत असतं, हे जे ऍरोज असतात ना, हे रिव्हर्सिबल ऍरो असतात. रिव्हर्सिबल अरे असतात. मग डबल लिंक लिस्ट मध्ये हा जो पार्ट असतो ना, हा नेक्स्ट नोडचा पार्ट. ओके, लेट मी डिलीट दिस टू. हा जो नेक्स्ट नोडचा पार्ट असतो ना, तो नल नसतो. ओके, नेक्स्ट नोडचा जो पार्ट असतो ना, तो नल नसतो. का असणार मग इथं? ओके, लेट मी क्लिअर ऑल दिस. ओके, सो इन दिस केस नेक्स्ट नोडचा जो पार्ट असतो ना, तो नल नसतो. तर त्याच्यामध्ये काय असतो, प्रिव्हियस नोडचा जो ऍड्रेस असतो, तो नेक्स्ट नोडचा ऍड्रेस असतो डबल लिंक लिस्ट मध्ये. ठीक आहे. So this is what your double linked list. Now, what happens when we try to write some value inside this linked list? जेव्हा आपण लिंक लिस्ट मध्ये एखादी व्हॅल्यू राईट करायचा ट्राय करतो, त्यावेळेस काय होतं? It is worst for read operation because we do not have direct address of our node, so it takes traversing to read particular element. But in case of array, we have direct index number and we directly go to that particular index and get the value. ठीक आहे, पण लिंक लिस्ट मध्ये हा सिनारिओ नाहीये. लिंक लिस्ट मध्ये आपल्याकडे डायरेक्ट व्हॅल्यू, आपल्याकडे डायरेक्ट इंडेक्सेस नसतात. ओके, अँड दॅट इज व्हाय इट इज worst for reading operation, because for reading no it takes a time. Okay, now let's understand what happens when we try to write. कारण ते म्हणतात की राईट साठी बेस्ट आहे, बेस्ट फॉर रायटिंग, राईट? बेस्ट फॉर रायटिंग. ठीक आहे, व्हाय बेस्ट फॉर रायटिंग? समजा एवढा माझ्याकडे 1 2 9 आणि 10 4 एलिमेंट आहेत आणि मला इन बिटवीन कुठेतरी, समजा लेट्स से की पहिल्या नोडला मला एखादा एलिमेंट ऍड करायचा आहे. एक नवीन एलिमेंट आहे जो मला पहिल्या नोडला ऍड करायचा आहे. ठीक आहे, अजून एक सांगतो की हे जे एलिमेंट, हे जे ऍरो दिसत आहेत ना, हे ऍक्च्युअल कनेक्शन नाही आहेत, तर हे फक्त ऍड्रेसेस आहेत. ऍड्रेसमुळे ते आपल्याला कनेक्टेड दिसत आहेत.
पहिल्या नोडला जर ऍड करायचं असेल मला एखादी व्हॅल्यू ना, तर मेमरीमध्ये कुठंही तुमचा हा नोड पडू शकतो. गरजेचं नाही की याच्या आली अगोदरच येऊन पडणार. लेट से पहिल्या नोडला मग एक नोड ऍड होणार इथं. ऍड फर्स्ट करतोय आपण. काय करतोय? एल डॉट ऍड फर्स्ट करतोय. अरे लिस्ट मध्ये काय होत होतं? हे सगळं ट्रॅव्हर्स होत होतं, बरोबर? सगळं एकानं शिफ्ट होत होतं. नोड लिंक लिस्ट मध्ये तसं नाही होणार. ऍड फर्स्ट करतोय आणि ऍड फर्स्ट मध्ये ओके, आय शुड राईट दिस प्रॉपरली, राईट? ऍड फर्स्ट फर्स्ट आणि इथं मी समजा 13 ऍड करतोय नंबर. ठीक आहे. तर काय होणार? एक नोड क्रिएट होणार, त्याच्यामध्ये व्हॅल्यू 13 जाणार. आता फर्स्ट ऍड करतोय, फर्स्ट ऍड म्हणतोय मी, राईट? म्हणजे याचा अर्थ की या 7च्या अगोदर कोणी आहे का इथं आपल्याकडे? नाहीये. 7च्या अगोदर कोणी आहे का गाईज? नो, राईट? बिकॉज दिस इज आवर फर्स्ट नोड. अगोदर आपला हा फर्स्ट नोड होता. आता याच्या अगोदर आपल्याला ऍड करायचं, म्हणजे याच्या अगोदरचा एक नोड बनणार इथं. याच्या अगोदरचा एक नोड बनणार, म्हणजे हा जो आहे ना 7, हा कोणाचा तरी नेक्स्ट बनणार, म्हणजे याचा नेक्स्ट बनणार हा 7. कारण याच्या अगोदर ऍड फर्स्ट म्हणतोय आपण, म्हणजे आपला फर्स्ट झाला पाहिजे एलिमेंट, म्हणजे याच्या अगोदर ऍड करणार आपण, म्हणून हा फर्स्ट नोड बनणार. आणि याच्या प्रिव्हियस नोड मध्ये मग आता इथं नल बनणार. मग 7च्या प्रिव्हियस नोड मध्ये कशाचा ऍड्रेस जाणार आता? श्रेयश, लेट्स से याचा ऍड्रेस आहे 10, 15, काही 15, व्हॉट एव्हर इट इज. ओके. तर याचा प्रिव्हियस नोड कोण बनणार? जर हा 7 याचा जर नेक्स्ट नोड असेल, तर याचा प्रिव्हियस नोड कोण असणार? 15. 15, राईट? मग आता समजा, आता सांगा तुम्हाला हा जो एलिमेंट आहे, हा ऑटोमॅटिकली याला या टाईपनं कनेक्ट केला, राईट? ऍक्च्युली कनेक्शन नसतात, तर फक्त तुमचे मेमरीज लोकेशन जे आहेत ना, हे नोडचे जे लोकेशन आहेत, हे जे ऍड्रेस आहेत ना, ते ऍड्रेस इथं आपण ऍड करतो. कुठेही असू शकतो, हा कुठेही असू शकतो. ठीक आहे. मग मला सांगा, आता या 7ला आपल्याला इकडे शिफ्ट करायचं काम पडलं का? फक्त काय काम पडलं आपल्याला इथं, की वी जस्ट नीड टू ऍड वन एक्स्ट्रा नोड प्रिव्हियस टू धिस नोड, आणि फक्त या नोडचा ऍड्रेस याच्या नेक्स्ट नोड मध्ये टाकायचा होता आपल्याला, दॅट्स इट. आणि या नोड मध्ये फक्त याचा प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस, याच्या प्रिव्हियस नोड मध्ये याचा ऍड्रेस आपल्याला अपडेट करायचा होता. पूर्ण समजा इथे 1,00,000 जरी नोड असले, तरी तुम्हाला इकडच्या नोडला हात लावायचं कामच नाही, फक्त या 2 नोड सोबत तुमचं काम राहणार, बरोबर? अरेच्या केसमध्ये काय होत होतं, की 1000 जर नोड असले, तर 1000 नोडला आपल्याला शिफ्ट करावं लागत होतं एका एकानं, राईट? करेक्ट आहे? राईट आचल? Yes, sir. राईट. बट इन केस ऑफ लिंक लिस्ट, नो, वी डू नॉट नीड टू डू दॅट. आपल्याला फक्त या 2 नोडशी काम आहे. काय काम आहे? की बाबा याच्या प्रिव्हियसला ऍड करायचं आणि याचा नेक्स्ट ऍड्रेस याच्यात ऍड करायचा, दॅट्स इट. ठीक आहे. समजा आता हे फर्स्ट लोकेशनला झालं. समजा तुम्हाला मधात कुठेतरी एखादा नोड ऍड करायचा आहे. मधात कुठेतरी एखादा नोड ऍड करायचा तुम्हाला. ओके. व्हॉट विल हॅपन इन दॅट केस? काय होईल? तुम्ही आता समजा लेट्स से की मला या 8च्या अगोदर किंवा 8च्या नंतर एक नोड ऍड करायचा, तर काय कराल तुम्ही? एक नोड क्रिएट कराल, बरोबर? राईट? आणि त्या नोड मध्ये प्रिव्हियस नोडचा पार्ट राहील, याच्यात प्रिव्हियस नोड, नेक्स्ट नोड आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू. तर मला कुठेतरी एका सेट करतोय मी, एल डॉट सेट, आणि 1 1 2 3. ठीक आहे. थर्ड इंडेक्सला काहीतरी एक व्हॅल्यू ऍड करायची मला, सेट, आणि काय ऍड करायची व्हॅल्यू? 17 ऍड करायची. ठीक आहे. सेट 17. ठीक आहे. मग कुठे ऍड करायची? थर्ड इंडेक्सला. मग आता काय होणार? 0 1 2. ठीक आहे. काय करणार? याचा जो याच्या 8च्या नंतर ऍड करायची आपल्याला, लेट्स से 6च्या नंतर ऍड करायची आपल्याला ही 17 व्हॅल्यू. तर काय करणार आपण? 6चा जो नोड आहे ना, या नोडचे हे कनेक्शन इथून काढून टाकणार. कनेक्शन काढून टाकणार म्हणजे या नोड मधला नेक्स्ट नोडचा जो ऍड्रेस आहे ना, आणि समजा याचा नेक्स्ट नोडचा ऍड्रेस आहे हा, किती असू शकतो? ओके, नॉट नेसेसरी सिक्वेन्स मध्येच असला पाहिजे. 211 आहे. 211 नंबरवर हा स्टोअर आहे.
ठीक आहे. तर काय होणार मग 8च्या नंतर इथं आपल्याला ऍड करायचा हा एलिमेंट, इथं ऍड करायचा. तर काय होणार, इकडं पण टच नाही होणार, इकडं पण टच नाही करणार. सिंपल या 8च्या नंतरचा पार्ट काय होणार, हा जो नेक्स्ट नोड, याचा अगोदर नेक्स्ट नोड काय होता, हा 9 होता. राईट. आता आपल्याला काय करायचं, 9ला काढून 211 करायचं इथं फक्त. 9ला काढा. ओके. आणि इथं इन्स्टेड ऑफ 9 इट शुड बी, याचा 8, या 6चा नेक्स्ट नोड पार्ट काय होईल, 211 होईल. म्हणजे ऑटोमॅटिकली याचा नेक्स्ट नोड हा होणार. बरोबर. आणि इथं काय होणार मग, याचा प्रिव्हियस नोड म्हणजे इथं 8 ऍड्रेस जाणार. करेक्ट आहे श्रेयश. याचा प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस इथं जाणार, कारण हा आपण मध्ये ऍड करतोय. समजतंय. ओके. नाव मग आता इथं आपली व्हॅल्यू ऍड करणार, 17 व्हॅल्यू ऍड झाली आपण. आता याच्या नेक्स्ट नोडचा ऍड्रेस काय राहणार, याच्या नेक्स्ट नोडचा ऍड्रेस 9 होणार. याच्या नेक्स्ट नोडचा ऍड्रेस 9 होणार. आता या 9चा जो प्रिव्हियस नोड होता, ह्या 8 वाला होता, त्याला पण आपल्याला अपडेट करायला लागणार. ठीक आहे. मग 9च्या याचा प्रिव्हियस ऍड्रेस कोणता होणार आता इथं, कॅन एनीवन टेल मी व्हॉट विल बी द प्रिव्हियस ऍड्रेस फॉर दिस 9? 211. करेक्ट. म्हणजे हा इथं असा जोडला जाणार. म्हणजे आपल्याला मधात पण कुठंही नोड जर ऍड करायचा असेल तर मॅक्झिमम आपल्याला 3 नोडचं अपडेशन करायला लागतं. प्रिव्हियस नोड, नेक्स्ट नोड आणि जो नोड ऍड करायचा तो नोड. पण अरेच्या केसमध्ये समजा इथे 1,00,000 नोड्स आहेत. ओके. लेट्स इथे 1,00,000 नोड आहेत आणि 1,00,000 नोड पैकी तुम्ही तिसऱ्या नोडला काहीतरी अपडेट करतायत. तर तिसऱ्या नोडला अपडेट करायचा याचा अर्थ असा की प्रिव्हियस नोड, नेक्स्ट नोड आणि जो नवीन नोड ऍड करतोय आपण, हे तीनच गोष्टी अपडेट होणार तुमच्या. 2 मिनिटं काय म्हणते बरोबर. बरोबर. तीनच तीनच गोष्टी तुमच्या ऍड होणार इथं. तीनच नोडवर आपण ऑपरेशन करणार. करेक्ट आहे. पण हेच जर अरे लिस्ट मध्ये इमॅजिन करा, तुमच्याकडे अरे मध्ये इमॅजिन करा, जर तुमच्याजवळ 1,00,000 नोड आहेत आणि 1,00,000 नोड पैकी तिसऱ्या इंडेक्सला तुम्हाला जर काही इन्सर्ट करायचं असेल, तर उरलेले जे 9,99,997 जे एलिमेंट्स आहेत, तेवढे शिफ्ट ऑपरेशन तुम्हाला करावं लागतील. प्रत्येक नोडची व्हॅल्यू आपल्याला नेक्स्ट नोड मध्ये टाकायला लागेल, प्रत्येक इंडेक्सची व्हॅल्यू. बरोबर. मग लिंक लिस्ट मध्ये 1,00,000 1,00,00,000 जरी नोड असले तरी फक्त तुमचे 3च नोड अपडेट होणार. पण अरे लिस्ट मध्ये तशी केस नाहीये. जेव्हा कधी अरे लिस्ट मध्ये आपण काय राईट करायला जातो ना, तर तेवढे शिफ्ट ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायला लागतात. किंवा काय रिमूव्ह करायचं असेल अरे लिस्ट मधून जर काय रिमूव्ह करायचं असेल, तर आपल्याला समजा रिमूव्ह केला, सेकंड इंडेक्स आपण थर्ड इंडेक्स रिमूव्ह केला, याचा अर्थ की हे एलिमेंट आपल्याला प्रिव्हियस इंडेक्सला आणायचे. राईट. म्हणजे हे शिफ्टिंग पण ऑपरेशन परफॉर्म होणार. ठीक आहे. हे एवढं ऑपरेशन लिंक लिस्टच्या केसमध्ये नसतं. आपल्याला फक्त 3 नोडचं काम असतं. तुम्ही रिमूव्ह करायचं, सिंपल रिमूव्ह जरी करायचं असेल तर काय होणार रिमूव्हच्या केसमध्ये, लेट्स से की मला हा नोड रिमूव्ह करायचा. तर रिमूव्ह करायचा म्हणजे काय करणार तुम्ही, की फक्त याचे प्रिव्हियस नोड, या दोन नोडचे प्रिव्हियस नोड आणि नेक्स्ट नोडचे ऍड्रेसेस चेंज करणार. दॅट्स इट. याचा बनणार 9 पुन्हा आणि याचा बनणार 8. दॅट्स इट. ठीक आहे. दिस इज हाऊ दिस रिमूव्ह ऑपरेशन वर्क्स. इझी आहे. राइट. So that is why array list is worst for writing operation, कारण तेवढे सारे shift operations होतात. And linked list is best for writing operation because we just need to work with the 3 nodes. Okay. And just need to update the next node addresses. That is it. And why it is worst for reading operation, because आपल्याकडे डायरेक्ट इंडेक्सचा ऍड्रेस नसतो, आपल्याला नेक्स्ट इंडेक्सचा ऍड्रेस असतो, नेक्स्ट इंडेक्सचा ऍड्रेस असतो. मग जेव्हा कधी एखादी व्हॅल्यू आपण रीड करतो ना, तर नेक्स्ट ऑफ धिस म्हणून रीड करत असतो, नेक्स्ट ऑफ धिस म्हणून रीड करत असतो. म्हणून रीडिंग साठी टाइम जास्त घेतो आणि रायटिंग साठी टाइम कमी घेतो. समजलं? गॉट इट गाईज? Okay, so this is all about our array list and linked list. So these are the main difference. Now the main thing which I told you guys की लिंक लिस्ट ची साईज जी असते ना, ही 0 असते बाय डिफॉल्ट. का 0 असते? So ठीक आहे, मी याला इरेज करतोय. इफ एनीवन नीड्स यू गाइस कॅन टेक अ स्क्रीनशॉट, अदरवाइज आय एम इरेजिंग इट. 1 2 3 गॉन.
ठीक आहे. नाव व्हाय लिंक लिस्टची साईज 0 असते? कारण हे जे नोड्स असतात ना, हे नोड्स, हे नोड, ठीक आहे, हे मेमरीमध्ये असे कुठेही ढगात पडलेले असतात. हे असे एका मागे एक, एकाच्या बाजूला एक, एकाच्या बाजूला एक नसते. ठीक आहे. तर या नोडची, या दोन्ही नोडच्या मधात काहीही असू शकते. तुम्ही मूवी स्टोअर केलं, मूवी सेकंडरी मेमरी मध्ये राहते, पण रॅम मध्ये जे काही तुमचं स्टोअर असेल ना, ते सगळं या मेमरी, या दोन्ही नोडच्या मधात असू शकते. प्रायमरी मेमरी मध्ये जे असतं ना ते, तर याच्यामध्ये काहीही असू शकतं या दोघांच्या मध्ये. फक्त या सगळ्या नोड्सला जोडून काय ठेवतं, काय ठेवतं गाईज? या नोड्सचा जो प्रिव्हियस नोड आणि नेक्स्ट नोड जो हा पार्ट आहे ना, हा जोडून ठेवतो. ठीक आहे, या नोडचा प्रिव्हियस नोड, कारण हा जरी नोड समजा याचा ऍड्रेस असेल 10, तर याचा नेक्स्ट नोड असणार हा. कशावरून कळणार की या नेक्स्ट नोडचा प्रिव्हियस नोडचा जो ऍड्रेस आहे ना हा 10 आहे, म्हणजे याचा हा नेक्स्ट नोड माहित पडणार आणि याचा हा प्रिव्हियस नोड माहित पडणार. कशानं? फक्त या ऍड्रेसेसनं. बाकी हे दोघं जवळजवळ राहत नाहीत. आणि म्हणून हे नोड जिकडे तिकडे पडलेले असतात ना, म्हणून लिंक लिस्ट मध्ये डिफॉल्ट साईज दिलेली नाही. डिफॉल्ट साईज देणं म्हणजे हे नोड सिक्वेन्शियली क्रिएट करून देणं तुमच्याजवळ. ठीक आहे, समजलं? सो व्हाय साइज ऑफ लिंक लिस्ट इज 0? बिकॉज द नोड्स ऑफ दिस लिंक लिस्ट आर डज नॉट स्टोर्ड इन अ सिक्वेन्शियल लोकेशन. ठीक आहे, समजलं? ओके, एनीवन हॅव एनी डाऊट? सर एक डाऊट आहे. या. अं, जेव्हा आपण हे ऑब्जेक्ट क्रिएट करतो, तर हम्म, जेव्हा हे कॉल होत असतो सर हे डेटा, तर हम्म. ह्याच्या नोड थ्रू कॉल होतो का ऍड्रेस थ्रू कॉल होतोय? जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि डेटा कॉल होतो, जसं की येस. लिंक जसं की लिस्ट आता मध्ये तुम्ही हम्म. गेट मेथड कॉल केली असेल आपण इथं कुठे. ओके, जी. गेट फर्स्ट किंवा गेट लास्ट ज्यावेळेस आपण रीड करतो त्यावेळेस त्यांच्या ऍड्रेस थ्रू कॉल होतो. इट गेट्स ओके ओके कॉल सर. थ्रू ऍड्रेसेस. आणि नेक्स्ट ऑफ धिस नोड, हे पहा फर्स्ट म्हणतो हा. ओके, गेट फर्स्ट, नो गेट, वी नीड गेट मेथड. सो ऑल डज नॉट गो, सॉरी, डज नॉट गेट्स थ्रू. आपल्याकडे ऍड्रेसेस नाहीच येतं, लोकेशन नाहीच आहेत. हे हे जे लोकेशन आपण, मी जे तुम्हाला दाखवले होते ड्रॉ करून नोडच्या वर, हे लोकेशन आपल्याला माहितच नाहीयेत. कोणते लोकेशन? धिस वन. हे जे आहेत ना, हे मेमरी मध्ये रॅन्डम तयार होणार आहे. ठीक आहे, आपण फक्त नेक्स्ट नोड, प्रिव्हियस नोड हे क्रिएट करून याचे ऍड्रेस फेच करून इथे ऍड करणार. आपल्याला ऍक्च्युअली माहित नाहीत हे ऍड्रेसेस. ओके, समजा लेट्स गो हिअर. ओके. गेट मेथड. ठीक आहे, सी, इंडेक्स भेटणार तुम्हाला, इंडेक्स विच विच वी डोंट नो. तर ह्या ज्यावेळेस याच्यामध्ये ज्यावेळेस असतं ना आपलं इंडेक्स आउट ऑफ बाउंड वी डोंट नो, चेक पोझिशन इन इंडेक्स. ठीक आहे, इज पोझिशन इंडेक्स, इंडेक्स साइज. सी, नोड जे आहे ना, एव्हरी नोड इज क्रिएटेड, एव्हरी नोड हॅज अ थ्री थिंग्स: फर्स्ट नोड, नेक्स्ट नोड अँड ऍक्च्युअल व्हॅल्यूज. तर सगळ्या गोष्टी ह्या फर्स्ट नोड, नेक्स्ट नोडवरच काम करणार, तुमच्या प्रिव्हियस नोडवर आणि नेक्स्ट नोडवर काम करणार. वी डू नॉट हॅव, जरी आपल्याला इथे गेट मेथडला जरी इंडेक्स दिसत असेल ना, तरी इंटरनली, इफ आय हॅव दॅट डॉक्युमेंट अटॅच्ड, तरी इंटरनली वी डू नॉट नीड दिस, राईट? लेट मी स्टॉप.